नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया तुरीच्या डाळीमध्ये मेथीची भाजी टाकून आपण पातळ वरण बनवूया. मी पावणा वाटी डाळ घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. एक पेंडी मेथीची भाजी तोडून घेतली आहे. चला बनवायला सुरुवात करूया. तुरीच्या डाळीला आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. डाळीला पावडर असते, धूळ असते, म्हणून आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया डाळीला. आपली डाळ 2 वेळा धुवून झाली आहे. आपण तुरीची डाळ कुकरमध्ये टाकूया. ह्या गिलास ना अर्धा गिलास पाणी टाकूया. जास्ती टाकल्यावर आपली डाळ ओतू जात आहे. टोपामध्ये पण डाळ शिजून घेऊ शकता, कुकरमध्ये पण शिजून घेऊ शकता. म्हणजे कुकरमध्ये शिजल्यावर आपली डाळ लवकर शिजत आहे. टोपामध्ये जरा जास्त वेळ लागते. थोडंसं तेल टाकले आहे म्हणजे आपली डाळ लवकर शिजते. कुकरला ढक्कन लावूया. आपण तुरीची डाळ इंडक्शन चुल्यावर पण शिजून घेऊ शकता, चुलीवर पण शिजून घेऊ शकता. आपण गॅसवर शिजून घेऊया. गॅस पेटवूया. कुकर गॅसवर ठेवूया. स्लो गॅसवर आपण शिट्ट्या करून घेऊया. 5 शिट्ट्या होऊ देऊया. चला आपण डाळ शिजेपर्यंत मेथीच्या भाजीला आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. आपली मेथीची भाजी 2 वेळा स्वच्छ धुवून झाली आहे. मेथीची भाजी युतीनं पण कट करू शकता, चाकूनं पण कट करू शकता. चाकूनं बारीक कट करून घेऊया. असे सर्व मेथी आपण बारीक कट करून घेऊया. आपली सर्व मेथीची भाजी बारीक कट करून झाली आहे. एक टमाटा घेऊन घेऊया. टमाट्याला कट करूया. टमाट्यामधले बिया चांगले नसतात, आपण काढून टाकूया. टमाट्यामधले बिया सर्व काढून झाले आहे. आपण टमाट्याला बारीक कट करूया. आपला एक टमाटा बारीक कट करून झाला आहे. एक कांदा बारीक कट करून घेऊया. आपण कांद्याचा छिलका काढून टाकूया. कांद्याचं मूळ चांगलं नसते, आपण काढून टाकूया. कांद्याला बारीक कट करून घेऊया. आपला कांदा बारीक कट करून झाला आहे. एक छोटं लसणाचं गड्डा आपण सोलून घेऊया. या पद्धतीनं आपण सर्व लसूण सोलून घेऊया. कुकरचे 5 शिट्ट्या झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. साईडला ठेवूया. 1-2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. आपला लसूण सोलून झाला आहे. आपल्याला पातळ वरण बनवायसाठी आपण पाणी गरम करून घेऊया. आपण 1.5 गिलास टाकूया पाणी. पण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. गॅस पेटूया. हे 1.5 गिलास पाणी गरम करून घेऊया. आपण एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेलं पोळपाटवर बारीक करून घेऊया. आपला लसूण बारीक करून झाला आहे. 2 मिनिटं झाले आहे. आपला कुकरची हवा गेली आहे. कुकरचे ढक्कन काढूया. बघूया आपली डाळ शिजली का. आपली तुरीची डाळ किती मऊ मऊ शिजली आहे. पातळ वरणासाठी एकदम छान शिजली आहे. आपण 1.5 गिलास पाणी गरम केलेलं डाळीमध्ये टाकूया. आपण चांगलं डाळ मिक्स करून घेऊया. आपली तुरीची डाळ सर्व मिक्स करून झाली आहे. तुरीच्या डाळीला आपण फोडणी देऊया. गॅस पेटूया. पॅनकडे ठेवूया. फोडणी द्यायसाठी आपण कोणचं पण कढई चालते, पातेलं चालते. पॅन कढईमध्ये फोडणी देऊया. पॅन कढई गरम होऊ देऊया. आपलं पॅन कढई गरम झालं आहे. 1.5 चम्मच तेल टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. 1 चम्मच राई टाकूया. जिरा 1 चम्मच टाकूया. जिऱ्या राईला आपण फिरून घेऊया. जिरे राई आपले कडले आहे. बारीक कट केलेलं कांदा टाकूया. कांद्याला फिरवूया. आपण कढीपत्ता पण टाकू शकता. आपला कांदा फ्राय होऊ देऊया. आपला कांदा फ्राय झाला आहे. एक टमाटा बारीक कट केलेलं टाकूया. टमाट्याला फिरवून घेऊया. आपला टमाटा फ्राय झाला आहे. हे गड्डा लसणाचा पेस्ट टाकूया. फिरवून घेऊया. गॅस सुरू करूया. म्हणजे आपला कांदा टमाटा करपणार नाही. आपला लसूण फ्राय झाला आहे.
ह्या चमचनं 2 चमच मिरची पावडर घेतले. आपण हिरव्या मिरच्याचा पण ठेचा वाटून टाकू शकता. आपण लाल मिरची पावडर टाकूया. 1 चमच हळद पावडर टाकूया. फिरवून घेऊया. तुरीची डाळ शिजून घेतलेली आपण टाकूया. फिरवूया. मीठ अर्धा चमच टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. 2 मिनिटं डाळीला चांगली उकळी येऊ देऊया. झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाले आहे. आपली तुरीच्या वरणाला उकळी आली आहे का बघूया. छान आली आहे उकळी. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेऊन बारीक कट केलेली आपण पातळ वरणामध्ये टाकूया. व्यवस्थित फिरवून घेऊया. 1 मिनिट चांगली उकळी येऊ देऊया. झाकून ठेवूया. गॅस फास्ट करूया. 1 मिनिट झाले आहे. बघूया किती छान उकळी आली आहे. तुरीचं वरण किती गाढा गाढा झाला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकता. आपली तुरीची पातळ वरण बनवून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.